पण पहिल्यांदाच फॅनकॉम या जॉनरचा सिनेमा आपल्या भेटीला येतोय तो म्हणजे गुलकंद. मुळात गुलकंद सर, गुलकंद हा काय प्रकार आहे? म्हणजे प्रेमाचं गुलाब आपल्या सगळ्यांना माहिती, पण प्रेमाचं गुलकंद पहिल्यांदाच आपल्या भेटीला येतोय, तर त्याबद्दल आपण गप्पा मारणारच आहोत. पण मला वाटतं नावाप्रमाणेच ही जी काही सगळी टीम जुळून आली आहे ती सुद्धा या गुलकंदाप्रमाणे मुरलेली आहे. म्हणजे सचिन मोटे, सचिन गोस्वामी ही जी जोडी आहे, अनेक वर्ष काम करून मुरलेली जोडी आहे, ती या निमित्ताने एकत्र पुन्हा एकदा एक सिनेमा करतायत. सई दाभोळकर, प्रसाद ओक अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये मुरलेले आहेत आणि 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा ते ऑन स्क्रीन आपल्याला दिसत आहेत. ईशा डे आणि समीर चौगुले ही मुरलेली जोडी आपण हास्य जत्रेतून बघत असतो. त्याचप्रमाणे आपले जे म्युझिक कंपोजर्स आहेत विश्वजित आणि अविनाश, ते सुद्धा एक मुरलेली जोडी आहे. रादर सध्या मराठीमध्ये सगळ्यात जास्त गाजणारी जोडी तीच आहे. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. त्याचबरोबर चंचल हे गाणं ज्यांनी गायलंय ते रोहित आणि आनंदी, हे सुद्धा एक मुरलेलं नातं आहे. त्याचबरोबर वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते, बापरे, ही तर किती मुरलेली जोडी आहे. त्यामुळे अशा खूप वेगवेगळी समीकरणं या निमित्ताने, या गुलकंदाच्या निमित्ताने एकत्र आलेली आहेत. आणि सगळ्यात मोठं म्हणजे संजय छाबरिया आणि दर्जेदार मराठी सिनेमे हे एक मुरलेलं समीकरण या निमित्ताने पुन्हा प्रेक्षकांच्या येतात. मला वाटतं की गाणी तर सगळ्यांनी ऐकली आहेत, रील्स पण सगळ्यांनी पाहिली असतील. आपलं रील चॅलेंज जोरदार चालू आहे सर. जाऊया डेट वरती, चल जाऊ डेट, चला जाऊ डेट वर या गाण्याचा रील जोरदार चल. मी सुद्धा नाचलेले आहे त्या गाण्यात. फक्त माझे हे लिपसिंग थोडं कच्चं असल्यामुळे माझे शब्द थोडे हे झाले, पण त्याचे रील जोरदार गाजताय. आणि चंचल हे गाणं तर मला वाटतं निम्म्या लोकांचे कॉलर ट्यून्स हे चंचलच आहेत. तर मग वळूया आपल्या टीझरकडे. मला वाटतं आपण टीझर दाखवू शकतो पुन्हा एकदा.